नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सान्वी साक्षी व्लॉग या चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी संडे स्पेशल नाश्ता बनवणार आहे। तर मी कसा बनवणार आहे ते तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, मी एक वाटी तूर डाळ घेतली, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून हळद घालून मी शिजवण्यासाठी ठेवली आहे। इकडे उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते, ते स्वच्छ धुवून मी मिक्सरमधून बारीक करतेय। तर मित्रांनो, काय झालं ना, मी माझं काम करत होती आणि सानू पाणी पित होती। ती मस्ती करत करत पाणी पित असल्यामुळे तिने माझ्या अंगावर पाणी सांडवलं, तर मला एक्सचेंज करावं लागलं। त्यानंतर हे बघा, माझं मिश्रण काढून झालेलं आहे। मी इडलीचं जे मिश्रण आहे ते रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि चटणीला सुरुवात केली होती। त्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण आणि मिरची, जिरं हे सगळं घालून मी मिक्सरमधून आता बारीक करून घेते आहे। त्यात थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून घेते आहे। इथे सानूने अशी करामत केल्यामुळे सानूचे पप्पा माझे खूप मस्करी करत होते। त्यानंतर बघा मित्रांनो, ही माझी चटणी रेडी झालेली आहे। त्याला फक्त त्याच्यामध्ये फोडणी घालायची बाकी होती। इकडे सानूने पण असा अवतार केला खेळता खेळता, आणि ती पण खूप मस्ती आणि मज्जा करत होती। तर मित्रांनो बघा, ह्या सगळ्या भाज्या आपण सांबारमध्ये घालणार आहोत। ह्या सगळ्या भाज्या मित्रांनो मी चिरून घेतलेल्या आहे। बघा, कांदा, टमाटर, कढीपत्ता, भोपळा, गाजर, दुधी आणि आलं लसणाची पेस्ट। त्यानंतर मित्रांनो, मी जाड तळाची कढई घेतली, त्यामध्ये 4 चमचे मी तेल टाकलेले आहे। त्यामध्ये मोहरी, जिरं, लाल मिरची आणि कढीपत्ता घातला। त्यानंतर मी त्यामध्ये कांदा घातला। कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली। 1 ते 2 मिनिटांनी मी त्यात टमाटर वगैरे घालून घेतलं। टमाटर घालून मी 2 मिनिटं त्याला शिजवून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी 2 चम्मच लाल तिखट पावडर, 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच धना पावडर आणि थोडा गरम मसाला, 1 चम्मच लाल काश्मीरी पावडर हे घालून थोडंसं पाणी घालून मी त्याला शिजवून घेतलं। नंतर मी इकडे सगळ्या भाज्या धुवून ठेवलेल्या होत्या आणि त्या मसाल्यामध्ये मी सगळ्या भाज्या घालून घेतल्या आणि भाज्या घालून थोडं परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी थोडा गूळ घातला आणि सांबार मसाला टाकून दिला, थोडं सायट्रिक ॲसिड टाकलं आणि या सगळ्या भाज्यांमध्ये थोडं पाणी घालून मी त्याला शिजवण्यासाठी ठेवून दिलं। इकडे मी एक छोटी जाड तळाची कढई घेतली, त्यामध्ये तेल घालून घेतलं, थोडी मोहरी घातली। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये जे काही आपण चटणीचं मिश्रण काढलं होतं ते सगळं ओतून घेतलं। थोडं पाणी वगैरे घालून त्याला शिजवण्यासाठी ठेवून दिले। इकडे आपल्या भाज्या थोड्याफार शिजलेल्या आहेत आणि थोड्या वेळानंतर मी मॅशरने त्याला चांगलं मॅश करून घेतलं। त्यानंतर आपल्या इकडे भाज्या शिजवून आणि मॅश करून झाल्या होत्या। आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती या भाज्यांमध्ये घालून मिक्स करून थोडं मीठ घालून पाणी घालून ती 10 मिनिटं शिजवण्यासाठी ठेवून दिली होती। मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्या साच्याला तेल वगैरे लावून त्यामध्ये मिश्रण घालून घेतलेलं होतं। आणि इडली तयार होण्यासाठी 10 ते 20 मिनिटं मी गॅसवर ठेवून दिलेलं होतं। 20 मिनिटांनंतर इडली ही आपली तयार झाली होती आणि बघू शकता तुम्ही कशी ही मऊ झालेली आहे आणि खूप सॉफ्ट झाली होती। माझ्या सानूने पण मला इडली काढण्यासाठी थोडीफार मदत करू लागली। इडली झाल्यानंतर लगेच मी डोसा करायला घेतला होता। डोसा पण सोबतच बनवून घेतला होता। आणि अशा प्रकारे माझी ही डिश बनवून तयार होती। त्यानंतर मी थोडं फ्रेश वगैरे होऊन एक्सचेंज वगैरे करून सानवीला आणि सानवीच्या पप्पाला डिश घेऊन चालली होती आणि मी आधी सानवीच्या पप्पाला डिश सर्व केली। थँक्यू मम्मी। त्यानंतर मी माझ्या गोड परीला डिश सर्व केली, ती खूप खुश होती। आणि बघा तिचे एक्सप्रेशन। त्यानंतर सानूच्या पप्पाचं पण एक्सप्रेशन बघा, एक नंबर, ते बोलले खूप छान झाले। आणि नंतर मी पण थोडीफार टेस्ट केली आणि खरंच खूप छान झाली होती। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।